राज्य सरकारच्या जीआरला मुंबई उच्च न्यायालयात अखेर आव्हान देण्यात आलंय। मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतल्या आंदोलनानंतर 2 सप्टेंबरला हा जीआर काढला होता। एक याचिका अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीनं तर दुसरी याचिका व्यवसायानं वकील असलेले विनीत धोत्रे यांनी दाखल केली आहे। जीआरला पूर्णपणे बेकायदा असल्यानं तो रद्द करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली। याचिकेवरची सुनावणी प्रलंबित असेपर्यंत या अधिसूचनेची अंमलबजावणी न करण्याची तसंच त्याद्वारे कोणालाही कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी अंतरिम मागणी याचिकेत करण्यात आली आहे। शिव अखिल भारतीय वीरशैव यांच्याकडून याचिका करण्यात आली आहे, तर विनीत धोत्रे नावाचे व्यवसायानं वकील असलेल्यांकडून दुसरी याचिका करण्यात आलेली आहे। आणि जोपर्यंत ही सुनावणी प्रलंबित आहे तोपर्यंत कोणालाही कुणबी प्रमाणपत्र या जीआरच्या आधारे दिलं जाऊ नये अशी मागणी याचिकेमध्ये करण्यात आली आहे। राज्य सरकारच्या जीआरला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेलं आहे। हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या जीआरला आव्हान दिलं गेलंय। हा जीआर रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे। 2 याचिका दाखल झालेल्या आहेत आणि जोपर्यंत यावरची सुनावणी प्रलंबित आहे तोपर्यंत कोणालाही या जीआरनुसार कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी मागणी या याचिकेतून करण्यात आलेली आहे। दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी या सगळ्या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया।